नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण आपल्या या 10 टेस्ट सिरीजच्या 9व्या क्रमांकाची टेस्ट घेऊन आलेलो आहोत. ओके, चला तर आता अजून लगेच आपण आपल्या प्रश्न उत्तरांच्या सेशनकडे वळूया. आता तुम्हाला काउंट करायचे आहे, तुमची प्रिपरेशन किती झालेली आहे तर ते तुम्ही त्याची डेप्थ लक्षात घेऊ शकता. किती प्रश्न तुमचे बरोबर येत आहेत तर ठीक आहे. प्रश्नाची क्वालिटी एकदम उत्तम प्रकारे आपण इथे सेट केलेले आहे. क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व्ह करा, तुमची स्वतःची उत्तर किती करेक्ट येतात त्याकडे लक्ष द्या. चला तर पहिल्या प्रश्नाचा आपण सॉल्व्ह करूया. दोन वस्तूंमधील गुरुत्वीय बल खालीलपैकी कोणत्या घटकावर अवलंबून नसते, असा प्रश्न आहे. आणि तुमच्याकडनं उत्तर अपेक्षित आहे. फास्ट उत्तर करत चला. दोन वस्तूंमधील गुरुत्वीय बल खालीलपैकी कोणत्या घटकावर अवलंबून नसते हे आपल्याला सांगायचं आहे. येस, तर न्यूटनच्या गुरुत्वीय बलाचं जे सूत्र आहे तर ते आपल्याला असं सांगते की जो गुरुत्वीय बल आहे ते जी दोन वस्तू जे वस्तुमानाचा गुणाकार आणि त्या दोन वस्तूंमध्ये असणाऱ्या अंतराचा वर्ग, अशा प्रकारे हा सूत्र आहे. ठीक, तर दोन वस्तूंमधील गुरुत्वीय बल जे आहे, जो फोर्स आहे तो कशावर अवलंबून आहे मग, तर त्यांच्या वस्तुमानावरती आहे. वस्तुमानावरती आहे त्याच्यामुळे हा पर्याय येणार नाही, कारण आपल्याला कशावर अवलंबून नाही तो विचारलेला आहे. वस्तुमानावरती आहे, ठीक आहे, त्यांच्यातील अंतरावरती पण अवलंबून आहे. मग हा होणार नाही, हा सुद्धा होणार नाहीये. राहिले 2, 3 आणि 4 मध्ये. तर अ आणि बी म्हणजे 1 आणि 2 असं म्हणायचं आहे इथे. 1 आणि 2 दोन्ही. मग दोन्ही नाही तर हा पण नाही. मग राहिला कोणता, तर त्यांच्यामध्ये असणाऱ्या माध्यमावरती अवलंबून राहत नाही. काय सांगितलं की जर तुम्ही हवेमध्ये ठेवलेले असतील दोन वस्तू, ही पहिली वस्तू, ही दुसरी वस्तू, ठीक आहे, तर याला आपण हवेमध्ये ठेवलंय तर तरीही त्यांच्यामधला जो गुरुत्वीय बल असणार आहे, ओके, आणि त्याच दोन वस्तू आपण पाण्यामध्ये ठेवलेल्या आहेत, म्हणजे इथे जे माध्यम आहे दोन वस्तूमध्ये ती हवा आहे आणि इथे जे माध्यम आहे ते पाणी आहे. मग तुम्ही दोन वस्तूवर जर माध्यम बदललं तरी सुद्धा त्यांच्यातील गुरुत्वीय बल बदलत नाही. म्हणजे गुरुत्वीय बल जे आहे दोन वस्तूमधील, तर ते त्यांच्यामधील माध्यमावरती अवलंबून राहत नाही. ठीक आहे, म्हणून प्रश्नाचं उत्तर आहे त्यांच्यामध्ये असणाऱ्या माध्यमावरती गुरुत्वीय बल अवलंबून नसते. आता या एका प्रश्नावरून आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे, गुरुत्वीय बलाची रिव्हिजन होईल. तर गुरुत्वीय बल वस्तुमानावरती कसं अवलंबून आहे, समानुपाती आहे. अंतराला कसं अवलंबून आहे, व्यस्तानुपाती आहे. अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि तिसरं काय, आज नवीन काय शिकलो यामध्ये, गुरुत्वीय बल आणि त्याचं सूत्र वगैरे तर आतापर्यंत शिकलेलेच आहोत. नवीन काय, तर दोन वस्तूंमध्ये जे काय माध्यम आहे वस्तूच्या मध्ये असणार, त्या माध्यमावरती गुरुत्वीय बल अवलंबून नसते. ही इथे काहीतरी नवीन आहे आपल्यासाठी. ठीक, नेक्स्ट क्वेश्चन. एका वस्तूचे पृथ्वीवरील वस्तुमान 12 किलोग्रॅम असल्यास त्या वस्तूचे चंद्रावर वजन किती असेल? वस्तूचे वस्तुमान जे आहे इथे आता 12 केजी दिलेलं आहे, तर त्या वस्तूचे चंद्रावर वजन किती असेल असा प्रश्न आपल्यासाठी विचारला आहे. तर या प्रकारचा जो प्रश्न आहे की पृथ्वीवरचे वजन, चंद्रावरचे वजन सांगा, इथलं वस्तुमान, तिथले वस्तुमान, चंद्रावरचे वस्तुमान सांगा पृथ्वीवर दिलेलं असेल, किंवा इतर कुठल्या ग्रहावरती किंवा उपग्रहावरती विचारलं तर ते आपल्याला सांगायचंय. या प्रकारचा प्रश्न हा फार फार कॉमन आहे बघा. हा म्हणजे खूप चान्सेस आहे विचारण्याचे. उत्तर आलेलं आहे आपल्याकडून पर्याय क्रमांक 4. बरं, हा बघा. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण खूप वेळा वाचलं असेल की पृथ्वीवर जे वस्तुमान आहे, वजन आहे, पृथ्वीवर जे वजन आहे ते चंद्रावर जर आपण मोजलो तर ते पृथ्वीच्या 6 पट कमी भरते.
हे आपण खूप वेळा वाचलेलं असेल आणि त्याच कॉन्फिडन्स मध्ये आपण हे उत्तर केलं बघा. आणि हे अपेक्षित सुद्धा होतं की मुलं हे उत्तर करतील. मुद्दामून हा प्रश्न आपण सेट केला आहे. आता या प्रश्नाचं उत्तर 2 न्यूटन हे चुकीचं आहे. तर का चुकीचं आहे बघा, लक्षात घ्या. वस्तूचे पृथ्वीवरील वस्तुमान दिलेलं आहे 12 केजी, म्हणजे मास दिलेला आहे वस्तुमान. आणि विद्यार्थी मित्रांनो, मास वस्तुमान ही आदिश राशी आहे, म्हणजे स्केलर क्वांटिटी आहे. हा, तर हा सरप्राईजच आहे तुमच्यासाठी. पहा कसा आदिश राशी आहे, ती कुठे बदलत नाही. ती पृथ्वीवरती 12 केजी असेल एखाद्या वस्तूचं वस्तुमान, तर आणि चंद्रावर जरी गेला तरीही वस्तुमान तेवढंच भरेल, किंवा इतर कोणत्याही ग्रहावरती गेला, उपग्रहावरती गेला तर वस्तुमान बदलणार नाही. काय बदलते? वस्तूचे वजन बदलत असते. ठीक. मग आता पृथ्वीवर वस्तुमान दिलेलं आहे आपल्याला. आता हे वस्तुमान पृथ्वीवर म्हणा की चंद्रावरती म्हणा, हे बदलणार नाही. पण आपण हे उत्तर 2 न्यूटन का केलं? त्याचं कारण असं आहे की आपल्याला हे माहित आहे की 1/6 असते. मग लगेच आपण असं केलं की 12 आणि याला छेदामध्ये 6 आणि 2 न्यूटन हे उत्तर लगेच पटकन देऊन टाकलं, जे की चुकीचं आहे. का पहा, आपल्याला वस्तुमान दिलं 12 केजी, विचारलं काय, तर त्या वस्तूचे चंद्रावर असणारे वजन विचारलं, वजन. ओके. जर आपल्याला पृथ्वीवरती 12 न्यूटन एवढं वजन दिलं असतं, तर मग तुमचं उत्तर बरोबर आलं असतं. बरोबर. पृथ्वीवर जर आपल्याला वस्तुमानाच्या ऐवजी वजन दिलं असतं 12 न्यूटन आहे आणि चंद्रावर विचारलं असतं, तर मग तुम्ही 100% बरोबर होतात, 2 न्यूटन. पण इथं दिलंय बघा वस्तुमान. बरं ठीक आहे. मग आपल्याला वजन काढायचं आहे, तर वजन काढण्यासाठी फॉर्म्युला काय असतो? तर वेट किंवा वजन काढण्याचा फॉर्म्युला आहे एम, म्हणजे वस्तुमान, आणि गुरुत्वीय त्वरण एनजी. मग या वस्तूचं वस्तुमान आपण काढणार आहोत. सॉरी, वस्तूचं वजन आपण काढूया आधी. तर हे वस्तूचं वजन जर काढायचं गेलं, वस्तुमान दिलेलं आहे 12 केजी आणि ग्रॅव्हिटी म्हणजे जी गुरुत्वीय त्वरण असते पृथ्वीवरती, ते आहे 9.8 एवढं आहे. ठीक आहे. हे झालं वजन. आणि मग आता आपल्याला जो फॉर्म्युला माहित आहे की चंद्रावरचं वजन जे आहे, चंद्रावरचं हे पृथ्वीवर असणाऱ्या वजनाच्या 1/6 असते, हे आपल्याला माहित आहे. बरोबर. 1/6. बरं, मग आपल्याला चंद्रावरचं वजन काढण्यासाठी सांगितलेलं आहे. चंद्रावरचं पृथ्वीवर वजन किती आहे? हे एवढं आहे. किती आहे? 12 गुणिला 9.8 आणि त्याच्या छेदामध्ये 6. मग आता 6 दुनी 12. ठीक आहे. आणि मग 2 गुणिला 9.8 याचा गुणाकार किती येतो? तर याचा गुणाकार येतो 19.6. आणि हे असणार आहे वजन. चंद्रावरती त्या वस्तूचे असणारे वजन, जे की आलं 19.6. 19.6. कोणाला अडचण असेल, डिफिकल्टी असेल या प्रश्नाबद्दल, तर ती नक्कीच विचारा. प्रश्न खूप चांगल्या प्रकारचा आहे. आपण 1/6 हे जे आपण बिंबून ठेवलेलं आहे, ओके, ते काही चुकीचं नाही. परंतु प्रश्न जर व्यवस्थित नाही रीड केला, तर अशा वेळी या कॉन्फिडन्स मध्ये आपण उत्तर गमावू शकतो आपलं. ठीक. 19.6 कारण वस्तुमान दिलेलं होतं, वजन विचारलं होतं. ठीक. पुढचा प्रश्न. कृत्रिम उपग्रहाला ऊर्जेचा स्रोत कोणता असतो? जे कृत्रिम उपग्रह वरती आपण पाठवतो, चंद्राभोवती फिरण्यासाठी असेल किंवा इतर कोणत्या ग्रहाभोवती फिरण्यासाठी पाठवलेले असतील कृत्रिम उपग्रह, आर्टिफिशियल सॅटेलाइट्स, तर हे कशावरती चालतात किंवा त्यांचा ऊर्जेचा स्रोत काय आहे, असा हा प्रश्न आहे. हवा या ऊर्जेवरती, पाणी या ऊर्जेवरती, की सौर ऊर्जेवरती, की गतीज ऊर्जेवरती?
तर प्रश्नाचं उत्तर एकदम सोपं आहे, सौर ऊर्जेवरती चालतात. कारण आपण पाहिला असेल, हा जो सॅटेलाइट आहे त्याला या प्रकारचे पॅनल्स लावलेले असतात, सोलार पॅनल्स. येस. आणि या सोलार पॅनल्स वरती याला सूर्यापासून मिळणारी सौर ऊर्जा जी भेटते, ओके, त्यावरती हा त्यांचा सौर ऊर्जा म्हणजे यांचा ऊर्जेचा स्रोत आहे. नेक्स्ट प्रश्न. प्रश्न क्रमांक 4. डी खंडातील मूलद्रव्यांना रिकामी जागा मूलद्रव्य म्हणतात. डी खंडातील मूलद्रव्यांना रिकामी जागा मूलद्रव्ये असं म्हटले जातं. नाही, लॅन्थेनाइट आणि ऍक्टिनाइट जी श्रेणी आहे, सिरीज आहे, ते एफ खंडातील मूलद्रव्यांना म्हटलं जातं, जे की आवर्त सारणीच्या बॉटम मध्ये आहे. खालच्या दोन श्रेणी हे एफ खंड आहे, तर त्याला अंतर संक्रामक मूलद्रव्य म्हणतात. एफ खंडाला एफ. आपल्याला काय विचारलंय, डी खंडातील मूलद्रव्यांना खालीलपैकी काय नाव दिलेले आहे. आंतर संक्रामक नाही, हे एफ मूलद्रव्याच्या या श्रेणीला म्हटलं जातं. अल्कधातू नाही, ते एस खंडातील आहे. अल्कधातू जे आहे ते एस खंडातील मूलद्रव्यांना असं म्हटलं जातं. अल्कधर्मीय मृदा धातू हे सुद्धा एस खंडातील आहे, मात्र दुसरा गणातले आहे. हे पहिल्या गणातले आहे. मग हा पण नाही, हा पण नाही, आणि हा तर एफ खंडात आहे. मग राहिला काय, तो संक्रामक मूलद्रव्य. लक्षात घ्या, डी खंडातील मूलद्रव्यांना संक्रामक मूलद्रव्य म्हणतात. अल्कधातू कोणाला म्हणतात, यस खंडातील किंवा जो पहिला गण आहे त्याला म्हटल्या जातं. आणि अल्कधर्मीय मृदा धातू जो आहे तो दुसरा गण आहे पिरियॉडिक टेबल मधला, त्याला म्हटलं जातं. ओके ओके ठीक आहे, नो प्रॉब्लेम, घाईने चुकलं असेल. संक्रामक मूलद्रव्य. प्रश्न क्रमांक 3. खालीलपैकी कोणता वायू हा राजवायू नाही. राजवायू आपण कोणाला म्हणतो, तर 18वा जो गण आहे विद्यार्थी मित्रांनो, तो निष्क्रिय वायूचा गण आहे, तोच राजवायूचा गण आहे. आणि त्यामध्ये कोण कोण येतात, त्यामध्ये हेलियम, निऑन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन ही मूलद्रव्ये येतात. हेलियम, निऑन, अर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन. आणि त्यामुळे मिथेन हा त्यामध्ये येत नाही. मिथेन येत नाही. हेलियम, निऑन, अर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन ही मूलद्रव्ये आहेत. 18वा तो गण आहे, त्यालाच राजवायू निष्क्रिय वायूचा गण सुद्धा म्हटलं जातं. त्यांची व्हॅलेन्सी संयुजा जी आहे, संयुजा या गणाची, 18व्या गणाची संयुजा ही 0 आहे. ओके, कारण हेलियमच्या सगळ्यात बाह्यतम कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहे, त्याची जी स्टेट आहे डुप्लेट स्टेट ती पूर्ण आहे, आणि याची जी अष्टक अवस्था आहे बाकी राहिलेल्यांची ती पूर्ण झालेली आहे, म्हणून यांची संयुजा 0 आहे. हे महत्वाचं आहे. मिथेन हा राजवायू नाही. प्रश्न क्रमांक 6. हॅलोजन मधील सर्वात क्रियाशील असणारा मूलद्रव्य खालीलपैकी कोणता. विद्यार्थी मित्रांनो, पहिला गण, दुसरा गण, 17वा गण आणि 18वा गण हा फार व्यवस्थित करण्याची गरज आहे. यावरती प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये विचारले जातात, कारण ते काहीतरी स्पेसिफिक आहे, त्यांना काही विशिष्ट नावं वगैरे आहेत त्यामुळे. तर हॅलोजन मधील सर्वात क्रियाशील असणारा मूलद्रव्य खालीलपैकी कोणता आहे. आता हॅलोजन हा कोणता गण आहे, तर हॅलोजन हा 17व्या क्रमांकाचा गण आहे. हॅलोजनची संयुजा किती आहे, हॅलोजन गणामध्ये येणारे सर्व मूलद्रव्याची संयुजा 1 आहे. हे विशेष. अजून महत्वाचं, यांना हॅलोजन का म्हणतात, कारण जेव्हा ते हे या गटातील मूलद्रव्य जे आहेत ते धातू सोबत जेव्हा अभिक्रिया करतात, रिएक्शन करतात, तेव्हा क्षार तयार करतात, म्हणून त्यांचं नाव हॅलोजन आहे. आता सर्वात क्रियाशील कोणता आहे, तर सगळ्या मूलद्रव्यांपैकीच क्रियाशील असतो आहे तो म्हणजे क्लोरीन. आणि हॅलोजन मधला तोच हॅलोजन आहे, आणि सगळ्या मूलद्रव्यामध्ये सुद्धा तो अधिक अभिक्रियाशील आहे. फ्लोरीन उत्तर बरोबर. प्रश्न क्रमांक 7. लघु परिपथामध्ये परिपथातील एकूण विद्युतधारा कशी असते. तर लघु परिपथ म्हणजे काय, आपल्याला शॉर्ट सर्किट जर म्हटलं तर फार लवकर कळते, आपल्या बोलीभाषेतला शब्द आहे.
लघु परिपथ म्हणजे शॉर्ट सर्किट. शॉर्ट सर्किट जेव्हा होते तर स्पार्क होतो, कुठे त्याने आग लागण्याची भीती किंवा काही घटना तुम्ही पाहिल्या असतील. मग हे स्पार्क वगैरे होतो, का बरं होत असेल? कारण त्या केसमध्ये दोन वायर जे आहेत एकमेकाला जेव्हा टच करतात शॉर्ट सर्किट होतो. बरं ठीक आहे. ओके. तर शॉर्ट सर्किट किंवा लघु परिपथामध्ये एकूण विद्युतधारा जी आहे ती खूप वाढलेली असते आणि त्यामुळे खूप मोठी उष्णता ऊर्जा निर्माण होते जेव्हा दोन वायर एकमेकांना टच करतात आणि त्यातून उष्णता वाढते आणि जी काय केबलची वरची कोटिंग वगैरे आहे रबराची तर ती पेट घेते. त्यामुळे ती आग लागण्याची जे घटना तुम्ही इन्सिडेंट तुम्ही पाहिले असतील. खालीलपैकी कोणते ऊर्जेचे एकक नाही असा हा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणते ऊर्जेचे एकक नाही? तीन असं उत्तर आलेलं आहे याचं. ओके. इतरांकडून हे उत्तर अपेक्षित आहे, एक्सपेक्टेशन आहे याचं उत्तर करण्याचं. एककावरती प्रश्न येईल. एकक चांगल्या प्रकारे करायचे आहेत. आपल्या जेवढ्या काय क्वांटिटीज आहेत त्यांची एकक. विद्यार्थी मित्रांनो, जूल हे ऊर्जेचे एकक आहे हे आपल्या सगळ्यांना माहित असू शकते. ठीक आहे. आता थोडं कन्फ्युजन याबद्दल होऊ शकते किंवा फार तर याच्याबद्दल होऊ शकते. ठीक आहे. आता हे आहे की नाही ते माहित नसेल, हे आहे की नाही ते माहित नसेल. परंतु जर याला पाहिलं आपण, हे जे एकक आहे हे कशाचं आहे? शक्तीचं आहे. विद्युत शक्ती किंवा शक्ती जरी म्हटलं आपण, ज्याला आपण पॉवर म्हणतो. पॉवरचं एसआय एकक, एसआय युनिट जे आहे, एकक जे आहे ते वॅट आहे. वॅट. 2 वॅट, 3 वॅट, 4 वॅट. तर हे शक्तीचं आहे. मग हे जर शक्तीचं आहे तर बाकीच्या ऊर्जेचेच असले पाहिजे. तर अर्थातच हे नाही, कारण ते शक्तीचं युनिट आहे, विद्युत शक्तीचं. ठीक आहे. पुढील प्रश्न. पाण्याच्या असंगत आचरणाचा अभ्यास करण्यासाठी या उपकरणाचा उपयोग करतात. कोणते उपकरण आहे ज्याने पाण्याचे असंगत आचरणाचा अभ्यास केला जातो? कॅलरी मापी, होपचे उपकरण, जूलचे उपकरण की थर्मोस फ्लास्क? 9चं 3 अगदी बरोबर आहे. होपचा उपकरण. प्रश्न क्रमांक 10. रिकामी जागा तापमानाला पाण्याची घनता सर्वात जास्त असते. पाण्याची घनता सर्वात जास्त असणे, डेन्सिटी सगळ्यात कमी असणे, हे जे प्रश्नाचं उत्तर, या सगळ्यांचं उत्तर आहे 4 डिग्री सेल्सिअस. ओके, व्हेरी गुड. प्रश्न क्रमांक 11. काचेच्या लादीवर प्रकाश किरण तिरकस मार्गाने पडले असता आपाती किरण आणि निर्गत किरण हे रिकामी जागा असतात. आता ही काचेची लादी, स्तंभिका, यावरती एक किरण पडला असा, तिरकस पडला, याला आपाती किरण असं म्हणतो आपण. ठीक आहे. आता हा आपाती किरण आहे आणि त्यानंतर काचेच्या लादीमध्ये त्याचे अपवर्तन होते, म्हणजे आपली दिशा थोडीशी बदलतो, तो स्तंभिकेकडे झुकतो आणि जेव्हा या काचेच्या लादीतून त्याला बाहेर पडायचं आहे तर पुन्हा तो असा स्तंभिकेपासून दूर जातो. तर हा निर्गत आहे. निर्गत, बाहेर पडला तो निर्गत. मग हा वरचा आपाती आणि त्याला खाली हा निर्गत एकमेकांना कसे आहे? तर 4 पर्याय दिला आहेत. पण पहा, हा आपाती आणि हा खाली निर्गत एकमेकांना कसे आहेत? टच तर करत नाही एकमेकांना कुठेच, ते अशा प्रकारे भेटतही नाहीये. मग त्यामुळे छेदणारे म्हणूच नाही शकत आपण त्यांना. या 2 लाईन पहा, या कशा आहेत एकमेकांना? येस, समांतर आहे. अगदी बरोबर. 2. 12वा प्रश्न एकदम सोपा आहे. प्रकाशाची निर्वातातील चाल रिकामी जागा एवढी असते.
म्हणजे प्रकाशाचा वेग विचारलेला आहे निर्वात मध्ये, निर्वात पोकळी जी आहे, व्हॅक्यूम जे आहे तिथे काय असेल प्रकाशाची निर्वातातील चाल? दहाचा घातांक 8 प्रकाशाच्या वेलॉसिटी बद्दल, वेगाबद्दल आपण ही माहिती वाचली असेल. आता इथे 8 आहे, इथे 8 आहे, इथे 8 आहे. कारण 10चा घातांक 8 आपण लक्षात ठेवलेला असतो असं काही आहे. परंतु नुसता आता 10चा घातांक 8 लक्षात ठेवून इथे तरी काम होणार नाही, कारण बाकीचे एकक सुद्धा लक्षात घ्यावे लागणार आहे. 3 गुणिले 10चा घातांक 8 बरोबर आहे, परंतु मीटर पर सेकंद हा करेक्ट आहे. उत्तर बरोबर आलेलं आहे 2 मीटर पर सेकंद कडे लक्ष द्या. प्रश्न क्रमांक 13 हा विद्युत सुवाहक आहे. विद्युत सुवाहक म्हणजे काय? ज्याच्यातून विद्युत धारा पास होते, आपल्या भाषेत करंट पास होतो. कोणता आहे? ब्रोमीन, आयोडीन, ग्राफाइट की सल्फर? विद्यार्थी मित्रांनो, जे हा बरोबर आहे. विद्युत धारा, विद्युत सुवाहक कोण असतात? धातू असतात. सुवाहक आहे. धातू हे विद्युत सुवाहक आहे, तर अधातू दुर्वाहक आहे. ठीक. परंतु एकमेव अधातू ग्राफाइट एकमेव अधातू असा आहे जो विद्युत धारा ज्याच्यातून पास होते. ओके, याची विशेष आयडेंटिटी, ओळख अशी लक्षात ठेवा की हा एकमेव अधातू आहे ज्याच्यातून विद्युत धारा पास होते. प्रश्न क्रमांक 14 खालीलपैकी रिकामी जागा हा ॲल्युमिनियमचे धातुक आहे. 13चं उत्तर, सॉरी 14 मध्ये आहोत आपण. प्रश्न क्रमांक 14 मध्ये कोणतं धातुक ते ॲल्युमिनियमचं आहे? याचं उत्तर आहे बॉक्साईट. येस, बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 15 वनस्पतीजन्य तेलाचे रूपांतर वनस्पती तुपात करण्यासाठी खालीलपैकी कोणती प्रक्रिया केली जाते? 15चं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. वनस्पती तेल हे आपण वनस्पती तुपात रूपांतर करत आहोत. निकेल हे कॅटॅलिस्ट, संप्रेरक तिथे वापरले जातात. अगदी बरोबर आहे. 60 डिग्री सेल्सिअस वरती ही रासायनिक अभिक्रिया होते. पण करतात काय तिथे हा प्रश्न. खालीलपैकी कोणती प्रक्रिया तिथे होते? 15चं 2 तुम्ही करत आहात. हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे, महत्वाचा आहे. त्यामुळे बरेचदा या प्रश्नावरती आपण या टॉपिक वरती, विशेषतः या टॉपिक वरती प्रश्न तुम्ही फिरून विचारलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, इथे ऑक्सिडीकरण नाही होत. इथे काय होते? इथे हायड्रोजन ऍड केला जातो. हायड्रोजन वायू हा पास केला जातो आणि त्यामुळे काय होतं? वनस्पती तेलामध्ये हायड्रोजन ऍड होतो आणि त्याचं रूपांतर वनस्पती तुपामध्ये होते. मग जिथे हायड्रोजन ऍड केला जातो त्याला 2 नावं आहेत. एक तर हायड्रोजनीभवन म्हणजे हायड्रोजन ऍड करणे, आणि दुसरं जे आहे त्याला आपण क्षपन असं म्हणत असतो, जे की ऑक्सिडीकरणाच्या अगदी उलट आहे. ऑक्सिडीकरणामध्ये ऑक्सिजन ऍड केला जातो, ओके, तर जे क्षपन आहे तिथे हायड्रोजन ऍड केला जातो. मग या रासायनिक अभिक्रियेमध्ये हायड्रोजन ऍड होतो, म्हणून याला 2 नावाने सुद्धा ओळखले जातात. एक हायड्रोजनीभवन सुद्धा होते आणि दुसरं क्षपन सुद्धा होते. याला आपण रिडक्शन म्हणतो. ठीक आहे, पण क्षपन तर नाहीये, म्हणून उत्तर आहे हायड्रोजनीभवन. लक्षात असू द्या. याचं उत्तर फार पटकन केलं, परंतु ते ऑक्सिडीकरण नाहीये याचं उत्तर. हायड्रोजन ऍड करणे म्हणजे क्षपन होणे. पुढचा प्रश्न, सुवासिक द्रव्ये व स्वाददायी पदार्थ बनवण्यासाठी कोणत्या पदार्थाचा वापर केला जातो? ओके, जेव्हा आपण हा कार्बनी संयुग हा चॅप्टर वाचणार त्यामध्ये आपल्याला याचं उत्तर भेटणार आहे आणि याचं उत्तर इस्टर आहे. इस्टर वापरलं जातं. कार्बनी संयुगेमध्ये वाचण्यात आला असेल तुमच्या. हबल दुर्बीण हा भ्रमण कक्षेत
चा उपग्रह आहे. म्हणजे जे तीन तीन भ्रमण कक्षा आहे, उच्च, मध्यम आणि निम्न, म्हणजे सगळ्यात खालची, तर त्यापैकी कोणत्या कक्षेत हा असतो हबल दुर्बीण? तर विद्यार्थी मित्रांनो, हा निम्न कक्षेचा आहे. निम्न कक्षेची उंची साधारणतः 180 किलोमीटर ते 2000 किलोमीटर ही रेंज आहे त्याची. एवढ्या हाईट वरती जर तो उपग्रह असेल, फिरत असेल, तर तो निम्न कक्षेत मानला जातो. 35,700 2000 पासून ते 35,700 पर्यंत मध्यम, आणि पहिला जो आहे तो जर 35,700 पेक्षा जास्त असेल, ग्रेटर दॅन, तर त्यावेळेस तो उच्च श्रेणी कक्षेत आहे असं म्हणतात. ठीक आहे, त्याचं उत्तर आहे निम्न कक्षेत हा हबल दुर्बीण पाठ असतो, रिव्हॉल्व्ह करतो. प्रश्न क्रमांक 18, मानव उत्क्रांतीत हे मानव बुद्धिमान मानव या वर्गातील पहिले उदाहरण मानता येते. कोणते मानव आहे जे बुद्धिमान मानव या वर्गातील पहिले उदाहरण मानले गेले? 2. भाग 2 चा आपण जर पहिला चॅप्टर वाचला, पहिला पाठ वाचला, त्यामध्ये याचं उत्तर आपल्याला मिळेल. यस, निअँडरथाल माणूस आहे. ओके, भाग 2 चा पहिला चॅप्टर मध्ये त्याचं निअँडरथाल असं स्पष्टपणे दिलेलं आहे. त्याबद्दल डगबिल प्लॅटिपस हा प्राणी कोणत्या दोन प्राणी संघांना जोडण्याचे काम करतो? मधला दुवा जो आहे, कनेक्टिंग लिंक ज्याला म्हणतो, जोडण्याचे जे कामं करतात, म्हणजे दोन वेगवेगळ्या गटाचे गुणधर्म जर एकच दाखवत असेल तर ते दोन गटांना जोडण्याचं काम करत असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, हा डगबिल प्लॅटिपस जो आहे हा काय करतो? दोन गटाचे गुणधर्म दाखवतो. आणि ते दोन कोण आहेत? विद्यार्थी मित्रांनो, विशेष असं आहे की याच्यामध्ये दुग्ध ग्रंथी आहे, ही हिंट आहे तुम्हाला. या डगबिल प्लॅटिपस मध्ये दुग्ध ग्रंथी आहे. मग यावरून तरी आता आपण थोडं लॉजिक लावू. दुग्ध ग्रंथी असणारा कोणता प्राणी संघ आहे जो पिलांना डायरेक्टली जन्म देतात? दुग्ध ग्रंथी ज्यांच्यामध्ये आहे अशी. येस, 3. सस्तन आणि सरीसृप या दोन गटांना जोडण्याचं काम करतो. त्यामुळे आपल्याला डगबिल प्लॅटिपस आणि पेरिपॅटस, ओके, हा पण एक आहे. ओके, आणि या दोघांबद्दल आपल्याला विशेष माहिती असणं गरजेची आहे की हे दोन कोणकोणत्या गटांना जोडण्याचं काम करतात. डगबिल प्लॅटिपस आता आपण इथे पाहिलेला आहे. हा जो आहे पेरिपॅटस, या अनेलिडा आणि संधिपाद या दोन गटांना जोडण्याचं काम करतो. हे मधले दुवे जे आहे पहिल्या चॅप्टर मध्ये यांचा उल्लेख आहे केलेला, त्यामुळे हे दोन नावं आपल्याला विशेष लक्षात ठेवायचं आहे. तसंच बलॅनोग्लस सुद्धा 6व्या पाठामध्ये, पार्ट 2 च्या. 20वा प्रश्न, दंतवैद्य कोणत्या आरशाचा वापर करतात? डेंटिस्ट जे आहे तर कोणत्या आरशाचा हे उपयोग करत असतात? विद्यार्थी मित्रांनो, या डेंटिस्टला हो कॉन्केव किंवा एक, अगदी बरोबर आहे, अंतर्गोल आरसा. मोठी इमेज त्यांना हवी आहे. आणि जेव्हा या अंतर्गोल आरशाच्या हे ध्रुव आणि हा जो त्यांची नाभी आहे, याच्या नाभीवरती किंवा या दोन पॉइंटच्या मध्ये, या दोन पॉइंटच्या मध्ये जेव्हा ती वस्ती ठेवतात तर त्याची खूप मोठी इमेज त्यांना भेटते. आणि त्यामुळे उत्तर आहे अंतर्गोल आरसा. एफ आणि पी च्या मध्ये जेव्हा वस्तू ठेवतात ते बरोबर दाताला असं सेट करतात तिथे, जेणेकरून त्या दोन पॉइंटच्या मध्ये येईल, मोठी प्रतिमा त्याची मिळेल. प्रश्न क्रमांक 21, स्पायरोगायरा ही वनस्पती खालीलपैकी कोणत्या गटात येते? आणि खूप जास्त डेप्थ मध्ये जाऊन करण्याची गरज नाहीये.
ओके, जी वरवरचे क्वेश्चन आहेत त्याला व्यवस्थित करा. ते जर घुमून फिरून विचारले तर आपण सक्षम असलो पाहिजे त्या प्रश्नांची उत्तरं करण्यासाठी. एवढं आपल्याला रेडी ठेवायचंय आपण स्वतःला. प्रश्न फिरून विचार, तो काही डिग्री बेसचा झाला असा होणार नाहीये विद्यार्थी मित्रांनो. तर आपण सुरुवातीला पाहिलेला तो एक गुरुत्वीय चंद्रावरती असणारं वजन जे आहे, प्रश्न एकदम सोपा होता, परंतु थोडासा ट्रिकी केला तो विचार. ठीक आहे, पहा स्पायरोगायरा ही वनस्पती कोणत्या गटात येते? दुसरा अगदी बरोबर आहे, थॅलोफायटा या गटामध्ये याचा स्पायरोगायराचा समावेश होतो. आता आपण पार्ट 2 मध्ये प्राण्यांचं वर्गीकरण शिकलेलं आहोत, परंतु तेच प्राण्यांचं वर्गीकरण स्टार्ट करण्यापूर्वी एकदम सुरुवातीला इंट्रोडक्शन मध्ये, ओळख मध्ये वनस्पतीचं सुद्धा वर्गीकरण कसं आहे हे आपण घेतलेलं पण आहे आणि पुस्तकात सुद्धा विचारलेलं आहे की तुम्ही आठवा थोडंसं. मग वनस्पतीचं वर्गीकरण त्या बुक मध्ये थोडासा आपल्याला विचारलेला आहे, तर त्यामुळे हा प्रश्न बनतो तिथे. आणि हा प्रश्न फार कॉमन आहे, थॅलोफायटा, टेरिडोफायटा आणि ब्रायोफायटा. ओल्ड सिलेबस मध्ये जरी असेल किंवा कुठलीही विज्ञान बेस परीक्षा असेल तर त्यामध्ये हा टॉपिक असतोच, वनस्पतीचे वर्गीकरण. त्यामुळे फार काही वेगळं आणलंय असं काही नाही. क्रमांक 22, शाकाहारी हे पोषण पातळीच्या कोणत्या पातळीत येतात? शाकाहारी जे आहेत सजीव हे पोषण पातळीच्या कोणत्या पातळीत येतात या प्रश्नाचं उत्तर काय? पहिले जे आहे ते निर्माते आहेत, प्रोड्युसर्स. ठीक आहे, म्हणजे ती वनस्पती येणार, निर्माते. मग वनस्पती जी आहे तर वनस्पतीला खाणारे जे आहेत पहिला, मग ते असणार आहे शाकाहारी. समजा आता हा एक आपण हा एक प्राणी आहे, मनुष्य असेल किंवा, तर प्रोड्युसर शाकाहारी, मग त्यानंतर मांसाहारी. बरोबर आहे, आपण सिक्वेन्स टाकलेला. तर हे झाले निर्माते, प्रोड्युसर्स, आणि मग पहिला जो गट येईल तो शाकाहारी असणार आहे. मग त्याच्यामध्ये कीटकांचा सुद्धा समावेश होऊ शकतो, काही प्राण्यांचा सुद्धा समावेश होऊ शकतो. तर मग येणार आहे शाकाहारी. बरोबर, पण पोषण पातळी इथून स्टार्ट होते विद्यार्थी मित्रांनो, शाकाहारी पासून. निर्माते जरी पहिले आहेत पण पोषण पातळी इथून स्टार्ट होते, ही फर्स्ट पातळी लेवल आहे, फर्स्ट लेवल आहे. मग शाकाहारी, मग त्यानंतर येतात मांसाहारी. आणि हे सेकंड लेवलला येतात मांसाहारी. आणि सगळ्यात वरची जे आहे ते ओमनिवोरस आहे. ओमनिवोरस म्हणजे कोणते? जे दोन्हीही शाकाहारी पण आहेत आणि मांसाहारी पण आहेत असे. त्याला उभयचर असं नाव आहे आय थिंक मराठीमध्ये. तो एक्झॅक्ट शब्दापेक्षा इंग्लिशमध्ये ओमनिवोरस म्हणतो आपण. आणि कोणते ओमनिवोरस? जे शाकाहारी पण आहेत, जे मांसाहारी पण आहेत, दोन्ही चालणार. ते येतात तिसऱ्या पातळीमध्ये, थर्ड लेवल. मग आता या प्रश्नाचं उत्तर आपण करू शकतो. पहिले आहेत निर्माते, पण ते पोषण पातळीचा पहिली लेवल नाहीये. त्यानंतर या एनर्जी पिरामिड मध्ये, ऊर्जा पिरामिड मध्ये दुसऱ्या क्रमांकाला शाकाहारी येतात. तिथून पहिली पातळी स्टार्ट होऊन जाते, पोषण पातळी. वेगन, व्हेजिटेरियन असेल बघा, मी जे रीड केलं असेल तिथे व्हेजिटेरियनला लिहिलं असेल शॉर्टकट, शाकाहारी. ठीक आहे, लक्षात असू द्या, शाकाहारी पहिल्या पातळीला, मांसाहारी दुसऱ्या पातळीला, आणि जे दोन्ही चालतात त्यांना, शाकाहारी पण आहे मांसाहारी पण आहे, ते तिसऱ्या पातळीला. त्याला ओमनिवोरस म्हणतो आपण, तिसऱ्या पातळीवर. ठीक आहे, मग या प्रश्नाचं उत्तर आपलं काय असणार आहे? शाकाहारी प्राणी पोषण पातळीच्या कोणत्या पातळीत येतात? पहिल्या पातळीत.
व्हेजिटेरियन. खालीलपैकी कोणाला सुसाईड बॅग म्हणून ओळखल्या जाते? जिथे पेशी डिस्ट्रॉय केल्या जातात, असा हा पेशी अंग, हा एक भाग आहे, अवयव आहे, ज्याला आपण सुसाईड बॅग सुद्धा म्हणतात. पेशीचे लायसोसोम्स. अगदी उत्तर बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 बरोबर. प्रश्न क्रमांक 24. खालीलपैकी कोणते सजीव सूक्ष्मजीव आहेत ज्यांचे सेवन केल्यास ते लाभदायी ठरतात? हा प्रश्न एका कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा प्रश्न आहे बघा. मला एक्झॅक्ट माहिती नाही, पण मी पाहिलाय. खालीलपैकी कोणते सजीव सूक्ष्मजीव आहेत ज्यांचे सेवन केल्यास ते लाभदायी आपल्याला ठरतात? येस, प्रोबायोटिक्स. दह्यामध्ये असणारा जो जीवाणू आहे, लॅक्टोबॅसिल आहे, ओके, तो एक सजीव सूक्ष्मजीवच झाला ना, पण तो सेवन केल्यानंतर तो आपल्याला लाभदायी ठरतो, उपयोगी ठरतो, असा हा, त्याला म्हणतात प्रोबायोटिक्स. ग्लुकोजच्या एका रेणूमध्ये हायड्रोजनच्या अणूंची संख्या किती असते? ग्लुकोज जर एक रेणू जर पाहिला आपण, C6H12O6, याच्यात एवढीच टास्क आहे की आपल्याला ग्लुकोजचा जो मॉलिक्युलर सूत्र आहे, मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे, तो माहित असणं गरजेचं आहे. तो जर असेल तर लगेचच उत्तर आपल्याला येईल. 12. हायड्रोजनची संख्या पहा 12 आहे. त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 4. 26. पाचक रस रिकामी जागा उपस्थित प्रथिनांना सामान्य पदार्थात रूपांतरित करतात. म्हणजे कुठल्या प्रथिनांना सामान्य पदार्थात रूपांतरित करण्याचं काम या पाचक रसाद्वारे होते? लहान आतड्यातील प्रथिनांना तो सामान्य रूपांतर पदार्थात रूपांतरित करतो का, की मोठ्या आतड्यातील, की यकृतातील, की जठरातील? उत्तर 4 केलेलं आहे. ओके, अगदी बरोबर आहे, जठरातील, पोटातील. प्रश्न क्रमांक 27. अंतरस्रावी ग्रंथीचे कार्य कोणती ग्रंथी नियंत्रित करत असते? ज्या एंडोक्राइन ग्लँड्स आहेत आपल्या, अंतरस्रावी ग्रंथी, यांचं विशेष असं असतं की यांचा जो स्राव आहे तर तो रक्तामध्ये मिक्स होऊन हव्या त्या ठिकाणी नेला जातो. त्यांना विशेष अशा काही ट्यूब्स, नलिका नाही आहेत शरीरामध्ये. तर उत्तर करत आहात तुम्ही 4. पिट्युटरी मास्टर ग्लँड्स. अगदी बरोबर आहे बघा. जर कन्फ्युज झाला असाल या दोन नावामध्ये, पिट्युटरी जी मास्टर ग्लँड ज्याला म्हणतो आपण, पीयूषिका ग्रंथी जी आपल्या इथे आहे बघा, पीयूषिका ग्रंथी, आणि ही मास्टर ग्लँड आहे. सगळ्या ग्रंथीचं कार्य जे आहे ते कंट्रोल करण्याचं काम याद्वारे होत असते. ब्रेनच्या बेसमेंटला असणारी ही, मेंदूच्या बेसला असणारी ही ग्रंथी आहे पीयूषिका ग्रंथी, तिलाच मास्टर ग्लँड म्हणतात. मानवी मेंदूचा सर्वात मोठा भाग कोणता आहे? मानवी मेंदूचा सर्वात मोठा असणारा भाग कोणता आहे? येस, सेरेब्रम आपण ज्याला म्हणतो, तो पुढचा मेंदू आहे, हा सगळ्यात मोठा भाग आहे. सगळ्यांचं उत्तर आलं असेल. फुलानंतर फुलाच्या कोणत्या भागाचे बीजात रूपांतर होते? आता फुलाचे जे दोन भाग आहेत, तर एका भागाचं रूपांतर सीड्स, बीज मध्ये होते, तर एका भागाचं रूपांतर फळामध्ये होते. तर कोणत्या भागाचं रूपांतर बीजामध्ये, सीड्स मध्ये होते आणि कोणत्याचं फळामध्ये होते, हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. पैकी आपल्याला विचारलंय फुलानंतर फुलाच्या कोणत्या भागाचे बीजात, सीड्स मध्ये रूपांतर होते? प्रश्न क्रमांक 29 चं उत्तर
विद्यार्थी मित्रांनो पहा, तर हा जो भाग आहे याला आपण अंडाशय म्हणतो, ओव्हरी म्हणतो. तर त्यामध्ये असणारे जे ओव्ह्यूल्स आहे इथे हे, या ओव्ह्यूल्स म्हणजे बीजांडाचं रूपांतर जे आहे हे बीजामध्ये होत असते. ठीक आहे. आणि अंडाशय जो आहे तो फळामध्ये रूपांतरित होतो, बीजांड बीज मध्ये रूपांतरित होते. लक्षात असू. याचं उत्तर आहे बीजांडी. नेक्स्ट, मानवी पुरुष प्रजनन संस्थेमध्ये रेत, सिमेंट, वीर्य हे यापासून बनते. मानवी पुरुष प्रजनन संस्थेमध्ये रेत किंवा वीर्य हे यापासून बनलेले असते. आणि पर्याय काय काय दिले? शुक्राणू, पुरस्थ ग्रंथीचा स्राव, काउपर्स ग्रंथीचा स्राव की सर्व? पुरुष प्रजनन संस्थेमध्ये वीर्य हे कशापासून बनलेले असते? मग त्यामध्ये शुक्राणू असतात का, की पुरस्थ ग्रंथीचा स्राव असतो? येस, उत्तर बरोबर आहे. सर्व. पुरस्थ ग्रंथीचा स्राव, काउपर्स ग्रंथीचा स्राव आणि शुक्राणू यांच्या मिळून वीर्य बनते, रेत बनते. 31वा, अंडपेशी या युग्मकामध्ये, हे अंडपेशी हे तर महत्वाचं आहे की हे स्त्रीयुग्मक आहे. पुयुग्मक कोणतं आहे? पुरुष युग्मक. तर जो आपण शुक्र पाहला, आपण शुक्रपेशी, त्याला आपण पुयुग्मक म्हणतो मानवामध्ये. तर अंडपेशी ही स्त्री युग्मक आहे. तर याच्यापैकी खालीलपैकी कोणत्या प्रकारची गुणसूत्रे याच्यामध्ये आढळतात? अंडपेशी या युग्मकामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारची गुणसूत्रे आढळतात? हा, तर तो एक गुणी असणार आहे. अंडपेशी असेल तर जो युग्मक आहे तर तो एक गुणीच असणार आहे. एक गुणी असणार आहे म्हणजे 23 गुणसूत्रे त्याच्यामध्ये असणार आहे, एक गुणी. कारण त्याला दुसऱ्या एका एक गुणी पेशी सोबत मिक्स व्हायचा आहे, एकत्रित यायचा आहे, तर तो हॅप्लॉइड असणार आहे. 23 वाला कोणता? हा की हा? 22 प्लस वाय की 22 प्लस एक्स? उत्तर आहे 2. कारण हा अंडपेशी म्हणजे स्त्री युग्मक आहे आणि स्त्रीमध्ये असणारे गुणसूत्र तुम्हाला आपल्याला माहितच आहे. उत्तर हे 22 प्लस एक्स हा पुयुग्मक आहे आणि हा शुक्राणूमध्ये सापडलेला आहे. मग पुयुग्मकामध्ये शुक्रपेशीमध्ये. 32, सायमीज जुळ्यांबाबत खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? सायमीज जुळे कोणते? की ज्यांच्या शरीराचा काही भाग हा जोडलेला असतो त्याला सियामीज किंवा सायमीज जुळे असं म्हणतो आपण. तर त्याबद्दल अयोग्य विधान आपल्याला ओळखायचं आहे. याचा अर्थ काही इथे योग्य दिलेले असतील, त्यापैकी अयोग्य कोणतं हे ओळखायचं. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आता हे सियामीज जुळे जे आहेत हे होतात कसे तयार ऍक्च्युली, तर ही जी अंडनलिका आहे, तर याच्यामध्ये जेव्हा ही अंडपेशी फलित होते शुक्रपेशीद्वारे आणि त्यापासून दोघांपासून युग्मनज तयार होतो, हा युग्मनज. आता पहिल्या 8 दिवसामध्ये जर या युग्मनजाचे 2 सेपरेट भाग झाले अशा प्रकारे, पहिल्या 8 दिवसामध्ये, फलनानंतरच्या पहिल्या 8 दिवसामध्ये जर 2 युग्मनज वेगवेगळे सेपरेट झाले त्यांचे भाग होऊन एकाच युग्मनजापासून, तर 2 एक्झॅक्टली सारखी दिसणारी जुळी मुलं किंवा 2 मुली जन्माला येतील. ते एक्झॅक्टली सारखे असतील, त्यांचं जनुकीय मटेरियल जे आहे ते सुद्धा सारखं असेल. परंतु हे जर तुकडे होण्यासाठी, हे स्प्लिटअप होण्यासाठी जर 8 दिवसानंतरचा कालावधी लोटला, पुढे गेला, तर मग हे एकमेकांना चिटकलेल्या अवस्थेत सापडतात. मग त्यांचं रोपण होते गर्भाशयामध्ये आणि मग जेव्हा जन्माला येतात तर त्यांच्या शरीराचा काही भाग जुळलेला असतो. हे सियामीज आहे, सियामीज जुळे आहेत. मग अशी जुळे अपत्य शरीराच्या काही भागात जोडलेले अवस्थेत असतात. अगदी बरोबर आहे, हे बरोबर आहे.
अशी अपत्ये जनुकीय दृष्ट्या सारखीच असतात. आता एकाच युग्मनाचा पासून तयार झालेली आहे, त्यामुळे त्यांचं जनुकीय मटेरियल जे आहे, जेनेटिक मटेरियल जे आहे ते सारखंच असणार आहे, त्यामुळे ते जनुकीय दृष्ट्या सारखे असतील. हे पण करेक्ट आहे. मग त्यांचे लिंग असमान असते. आता विद्यार्थी मित्रांनो, एकाच युग्मनाचा पासून दोन भाग तयार होऊन जर अपत्य जन्माला येत असतील तर त्यांचे लिंग सुद्धा समान असते. म्हणजे दोन्ही मुलं असेल किंवा दोन्हीही मुली असणार आहे. कारण फलन झाल्यानंतर युग्मनच तयार झाला, त्यानंतर हे दोन सेपरेट झाले भ्रूण. मग त्यांचे लिंग समान असणार आहे, पण आपल्याला पर्याय काय दिलाय? असमान असते, जे की चुकीचा आहे. हा पर्याय चुकीचा आहे, पण हे उत्तर आपलं बरोबर आहे. हे अयोग्य विधान आहे, कारण त्यांचे लिंग कसे असते? समान असते. खालीलपैकी कोणत्या प्राण्यांचा संकटग्रस्त प्रजातीमध्ये समावेश होतो? संकटग्रस्त प्रजातीमध्ये समावेश होतो असं विचारलं आहे. याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, तन्मोड. 34 संधिपात प्राणी संघात समावेश होणाऱ्या प्राण्यांचा गट ओळखा. संधिपात प्राणी कोणाला म्हणतो आपण? तर असे जॉइंट अपेंडेजेस जोडलेले पाय असतात मेन बॉडीला, ते बायलॅटरल सिमेट्री जे दाखवतात ते असे. तर मग असे संधिपात प्राणी संघात समावेश होणारा गट आपल्याला एक्झॅक्टली ओळखायचा आहे. आता कोळी, मधमाशी पहिला जर पर्याय तुम्ही म्हणत आहात, तर याच्यामध्ये कोळी आणि मधमाशी हे संधिपात मध्ये येतात, परंतु जळू येत नाही. ते सरपटत चालणारे आहे, ते जळू हा येत नाही, जळून येत नाही, त्यामुळे हा पर्याय कटला. खेकडा, मधमाशी आणि विंचू याला पहा. ठीक आहे, बरोबर आहे. खेकडा, मधमाशी आणि विंचू हा पर्याय करेक्ट आहे. झुरळ, बोंब आणि गांडूळ. आता याच्यामध्ये झुरळ आणि बोंब याच्यामुळे हे संधिपात होऊ शकतात, पण गांडूळ होत नाही, कारण गांडूळ, जळू हे दोन एकाच प्राणी संघातले आहेत. पण चौथा पर्याय झुरळ, फुलपाखरू हे दोन आहेत, पण हा नाहीये, गोगलगाय नाही. म्हणून तर पर्याय क्रमांक 2 बरोबर. दूध स्रवणाऱ्या ग्रंथी खालीलपैकी कोणत्या प्राणी वर्गात प्रभावीपणे दिसून येतात? दूध स्रवणाऱ्या ग्रंथी कोणत्या प्राणी संघात प्रभावीपणे दिसून येतात? 35 चं उत्तर आपल्याला करायचं आहे, आणि त्याचं उत्तर आहे सस्तन प्राणी संघ. सस्तन, येस, 3. 36 हे जीवाणू प्रदूषित पाणी, जमीन यातील हायड्रोकार्बन आणि तेलासारखी प्रदूषके वेगळी करण्यासाठी उपयोगी ठरतात. कोणते आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे सुडोमोनस. हा रायबोसोम जो आहे, ह्या वनस्पतीच्या मुळाला असणाऱ्या ज्या गाठी आहेत त्याच्यामध्ये असतो. नायट्रोजन स्थिरीकरणाचं काम करतो रायबोसोम. बॅसिलस thuringiensis, बीटी कॉटन मध्ये याचा उपयोग केला जातो. आणि नोस्टॉक जो आहे, तर हे जे जैविक खते आहे त्याच्यामध्ये याचा उपयोग केला जातो. परंतु आपला जो प्रश्न आहे त्याचं उत्तर सुडोमोनस. त्यानंतर 37 क्रमांकाचा प्रश्न. विशिष्ट आहे हा, ते थोडं मिस्टेक आहे. विशिष्ट रोगजंतू अथवा रोगाविरुद्ध प्रतिकार क्षमता मिळवण्यासाठी दिलेले प्रतिजन युक्त पदार्थ म्हणजेच. 37च्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला यायलाच पाहिजे. विशिष्ट रोगजंतू अथवा रोगाविरुद्ध प्रतिकार क्षमता मिळवण्यासाठी दिलेले प्रतिजन युक्त पदार्थ म्हणजे. उत्तर आपण प्रतिजैविके करत आहात, परंतु मला वाटतं या पर्यायाकडे आपण लक्ष नाही केलं. लसीची ही व्याख्याच आहे, विशिष्ट रोगजंतू अथवा रोगाविरुद्ध. विशिष्ट हा शब्द आहे विद्यार्थी मित्रांनो, एक अँटीबायोटिक्स अनेक याच्यावरती काम करू शकते.
परंतु लस जे आहे ते विशिष्ट रोगजंतू विरुद्धच काम करणार आहे आणि त्याच्या विरुद्ध प्रतिकार क्षमता मिळवण्यासाठी दिलेले प्रतिजनयुक्त पदार्थांना आपण लस म्हणत असतो. लस ही लसीची व्याख्या पण आहे अशीच. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 38. आपत्ती काळात अग्निशामक दलाला बोलवण्यासाठी दूरध्वनी क्रमांक हा आहे. दूरध्वनी क्रमांक उत्तर तुम्हाला माहित असलं पाहिजे हे. एकशे एक आहे ना? हो, 101 उत्तर आहे. बघा आता हा प्रश्न आहे आणि यामध्ये आपल्या मिस्टेक कोण आपण आपल्याला परवडणाऱ्या नाहीत बघा अशा या प्रश्नांमध्ये. ठीक आहे, 100 पोलीस आपल्याला माहितच आहे. पुढचा 20 सेंटीमीटर नाभी अंतर असलेल्या बहिर्गोल भिंगाची शक्ती किती असेल? उत्तर आलेलं पण आहे याचं. तर आपल्याला जी पॉवर काढायची आहे भिंगाची शक्ती, भिंग शक्ती पॉवर बरोबर 1/मध्ये नाभी अंतर आपलं हे त्याचं सूत्र आहे. फक्त नाभी अंतर घेताना आपल्याला मीटर मध्ये घ्यावं लागतं. दिलेलं किती आहे आपल्याला? नाभी अंतर दिलेलं आहे 20 सेंटीमीटर, जे की मीटर मध्ये केल्यास आपण 20/100 हा शून्य घटला, हा घटला 0.2. 0.2 आपण जेव्हा आता याच्यामध्ये ठेवणार 1/0.2 याचं उत्तर येते 5D. आता उत्तर 5D पण आहे, -5D पण आहे. का कोणता घ्यायचा? तर हा का करेक्ट आहे? कारण बहिर्गोल भिंगाची जी फोकल लेंथ असते, नाभी अंतर जे असते ते धन असते आणि इथं वापरलेला आहे आपण बहिर्गोल भिंग, त्यामुळे उत्तर 5D आहे. जर याच्यामध्ये अंतर्गोल भिंग असतं तर उत्तर आपलं -5D आलं असतं. लक्षात घ्या अंतर्गोल भिंगासाठी. ऍसिडोबॅसिलस, फेरो ऑक्सिडन्स व ऍसिडिफिलियम या जीवाणूंसाठी कोणते आम्ल ऊर्जा स्रोत आहे? दोन आपल्याला जीवाणू दिलेले आहेत, त्यांची नावं बघा. ऍसिडोबॅसिलस, फेरोऑक्सिडन्स आणि ऍसिडिफिलियम या दोन जीवाणूंसाठी कोणते खालीलपैकी ऍसिड किंवा आम्ल जे आहेत ते ऊर्जा स्रोत म्हणून काम करते, त्याच्यापासून ते ऊर्जा मिळवतात? उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो सल्फ्युरिक आम्ल, H2SO4. सल्फ्युरिक आम्ल. अशा प्रकारे आपण हे प्रश्न आपण संपवलेले आहे. नाही, सल्फ्युरिक आम्ल आहे बघा. ठीक आहे. आता विद्यार्थी मित्रांनो जेवढे काय आपल्याकडे उपस्थित होते बॅचला, तर त्यांची किती उत्तर कंप्लीट म्हणजे योग्य आलेली आहेत, तर त्यांनी कमेंट मध्ये टाकली तर हरकत नाही. पण ऍटलीस्ट तुम्हाला अंदाज आला असेल कितीपर्यंत आपण आता आपला अभ्यास झालेला आहे. आवाका यातून लक्षात येतो आपल्याला स्वतःच्या अभ्यासाचा.